मला लेखिका हा शब्द आवडत नाही. कुठल्याही मालिकेत असं झालं नाहीये की मी लेखक होते म्हणून मी तिथे अभिनय करायला आले. पहिल्या एपिसोडला आपण एखाद्या ॲक्ट्रेसला हा रोल विचारायचा तर तिला काय सांगायचं की एक एपिसोड तू शूट करून जा, त्यानंतर तू कधी येणार आहेस आम्हाला माहीत नाहीये. आत्ता माझा चेहरा जरा दिसतोय, पण इतके वर्ष दीड वर्ष त्या एका एपिसोडच्या जोरावरच अक्षरशः त्या प्रतिमाला खूप प्रेम मिळत होतं. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, ठरलं तर मग या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलाय. म्हणजेच प्रतिमा तिच्या घरी परत आली आहे. म्हणजेच शिल्पाताई माझ्यासोबत आहेत. ताई, कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? अगदी छान. म्हणजे लेखिका म्हणून पण तुम्ही अभिनय केलेला आहे, दुसऱ्यांचं नाव एक यासाठी. हां, म्हणजे लेखिका म्हणून अभिनय नाही केला. मी अभिनेत्री होते त्या प्रोजेक्ट्समध्ये आणि मग मी तिथेच लेखिका झाले. बरं, मी हेही सांगेन इथे की मला लेखिका हा शब्द आवडत नाही, कारण लिखाण हे असं काम आहे की तिथे स्त्री आणि पुरुष यांनी काही फरक नाही पडत असं मला वाटतं. त्यामुळे तिथे माझं जेंडर काय आहे हे कळण्याची गरज नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की स्वतःला मला लेखक म्हणून घेणं जास्त आवडतं. म्हणजे मी जी नाटकं लिहिली तर प्रत्येकाला माझं नाव लेखक शिल्पा नवलकर असं गेलं आहे. त्यामुळे हे छोटं मी जाता जाता सांगितलं ते ह्यानी. पण मी लेखक असताना मग मी स्वतःहून त्याच प्रोजेक्टमध्ये काम केलं असं एकदाच झालं आहे फक्त माझ्या सेल्फी या नाटकात. बाकी कुठल्याही मालिकेत असं झालं नाही आहे की मी लेखक होते म्हणून मी तिथे अभिनय करायला आले. पण ठरलं तर मग मध्ये ॲक्च्युली तसं झालं. याचं कारण सुरुवातीलाच प्रतिमा पहिल्या एपिसोडमध्ये तिचा अपघात झाला आणि ती गायब झाली. हा स्टोरीचाच भाग होता. नंतर ती एखाद वर्षानंतर ती परत सायलीला सापडणार, हाही कथेचा भाग आहे. पण क्रिएटिव्ह टीमचा असा प्रश्न होता, चॅनल असेल, निर्माती सुचित्रा बांदेकर असेल, की पहिल्या एपिसोडला आपण एखाद्या ॲक्ट्रेसला हा रोल विचारायचा तर तिला काय सांगायचं की एक एपिसोड तू शूट करून जा, त्यानंतर तू कधी येणार आहेस आम्हाला माहीत नाही आहे. स्टोरीत येणार नक्की आहेस, पण ती कशी आपली कथा जाते हे त्यावेळेला माहीत नसतं. 6 महिन्यांनी शूट करशील का 1 वर्षांनी शूट करशील, हे कुठल्या ॲक्ट्रेसला विचारायचं कसं? मग घरची ॲक्ट्रेस कोण होती, जर ती जी संवाद लेखिका होतीच त्यामुळे ते माझ्यावरच आलं आपोआप. आणि सुचित्राचं झालं की नाही शिल्पा तूच कर, कारण नाहीतर आम्ही कुठे आता ह्याच्यासाठी ॲक्ट्रेस शोधायला जाऊ. आणि माझं अगदीच घरचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यामुळे मी म्हटलं की हां, एकच एपिसोड करायचं ना, चल मी करते असं म्हणून तेव्हा तो एक एपिसोड केला. आणि पण नंतर म्हणजे इतकं प्रेम मिळालं मालिकेला, इतकं प्रेम मिळालं की असं द रेस्ट इज हिस्ट्री. की मला आत्ता माझा चेहरा जरा दिसतोय, पण इतके वर्ष दीड वर्ष त्या एका एपिसोडच्या जोरावरच अक्षरशः त्या प्रतिमाला खूप प्रेम मिळत होतं. थँक्यू सो मच ताई, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.